नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मराठीतून सुविचार वाचून दाखवतो. अनुभव हा विषय आहे आज. सुविचार. अनुभव. आईच्या डोळ्यातील पाणी आणि वडिलांच्या कपाळावरचा घाम ज्याला समारला तो आयुष्यात कधीच अपयशी होऊ शकत नाही. सुविचार पुन्हा वाचून दाखवतो. आईच्या डोळ्यातील पाणी आणि वडिलांच्या कपाळावरचा घाम ज्याला समारला तो आयुष्यात कधीच अपयशी होऊ शकत नाही. संदर्भ आणि स्पष्टीकरण सांगायचे झाले तर, आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी आणि घाम या दोन्ही गोष्टीचा ज्याला आयुष्यात समजले आहे त्याला अपयश येणारच नाही, हे कटू सत्य आहे. त्यामुळे आई वडिलांचे आदर करा आणि त्यांनी जसे कष्ट केले त्याच पद्धतीने आपल्याला कष्ट करावे लागले तरी चालते, पण आपल्या आईवडिलांची मान झुकली नाही पाहिजे. या पद्धतीने आपण वागू याचा दृढ संकल्पच करू आजपासून. कारण आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये आई वडील म्हणले तर बऱ्याच नोकरीवाल्याची ही व्यथा आहे आणि ती कथा आज ह्या सुविचारामधून व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अरे, ज्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवले आहे त्याच आईवडिलांना वृद्धाश्रमात न ठेवता आपण आपल्याच घरी ठेवू आणि आनंदाने त्यांना हे करा, त्यांची सेवा करा. म्हणजेच तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची कोणतीही आवश्यकता पडणार नाही. म्हणूनच हा मराठी सुविचार संदेश आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला हा सुविचार कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सर्च करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. समस्त विश्वातील सर्व मंडळीला जय हरी विठ्ठल, जय शिवराय, जय जिजाऊ, हर हर महादेव.